बदलापूर ते लातूर या द्रुतगती महामार्गाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत तत्वतः मान्यता दिली। रस्त्याचा डीपीआर बनवण्याचे काम MSRDC कडे सोपवण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ वडोदरा महामार्ग, कल्याण येथील समृद्धी महामार्ग तसेच वसई विरार अलिबाग JNPT ला जोडणारा असून एकूण 5 जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून पुण्याच्या धर्तीवर बदलापूर वाढत जाईल असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। तसेच येत्या 20 तारखेला होणाऱ्या नगरसेवक निवडणुकीत आमचे 5ही नगरसेवक निवडून येतील असे सांगत वल्गना करणाऱ्यांनी विधानसभेत मी पडणार असल्याचे भाकीत केले होते याची आठवण देत माझ्यापेक्षाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अधिक मताने निवडून येतील असा विश्वास आमदार कथोरे यांनी यावेळी व्यक्त केलाय। नागपूरचं हिवाळी अधिवेशन आज समाप्त होत आहे। इथं 5 वार्डातल्या आणि अंबरनाथच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे अधिवेशनमध्ये आपण जे विचारलं, बदलापूरसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणारी एक चांगल्या प्रकारचं रस्त्याची जोडणी ती बदलापूरला दिली आणि मुख्यमंत्र्यांचं मनापासून मला आभार मानले पाहिजे। यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं। लातूर मालशेत मार्गे, लातूर नगर मालशेत मार्गे, म्हसा मार्गे आपल्या बदलापूरला जॉईन करण्याचा तो एक ऐतिहासिक निर्णय बदलापूर शहरासाठी झाला आणि एक चांगला रस्ता नॅशनल हायवे आपल्या बदलापूरसाठी एक उपलब्ध झाला। मुंबईला जाण्यासाठी जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी जंक्शन तयार होते, त्या जंक्शनला त्यालाही जोडलं जाईल आणि या भागातला संपूर्ण रस्त्याने जाळं तयार झाल्यामुळं पुण्याच्या धर्तीवर बदलापूर भविष्यामध्ये वाढत जाईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने वरदान ठरेल अशा प्रकारचे सगळेच, एका बाजूनी गडकरी साहेबांनी दिलेला रस्ता, एका बाजूनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला रस्ता, हा या मतदारसंघातली एक मोठी देणगी आम्हाला मिळाली आणि नागपूरच्या अधिवेशनमधलं बदलापूरकरांसाठी हे सगळ्यात मोठं फळीत जे मुख्यमंत्री इथं सभेला आले होते त्यांनी सांगितलं, निश्चितपणे बदलापूरकरांच्या मनातला विकास त्यासाठी निधी कुठे कमी पडून देणार नाही, तो पूर्ण केला। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या काही निर्णयामुळं या 5 निवडणुका आपल्या थांबल्या होत्या। या 5ही 20 तारखेला मतदान आहे। मी विश्वासाने सांगतो, बदलापूरच्या जनतेने, मतदारांनी एक खूप चांगला विचार केला आहे की इथं परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि ते परिवर्तन जसं नगराध्यक्षाच्या मध्ये होतंय तसं नगरसेवकसुद्धा हे 5ही नगरसेवक निवडून देण्यासाठी बदलापूरची जनता निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर ठेवेल आणि निवडून माझी 5ही नगरसेवक जनतेच्या आशीर्वादाने येतील असा मला विश्वास आहे। आम्ही जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या बोलतो। आम्ही कुठल्या तरी भावनेने जात नाही आणि चांगल्या विचारातून बदलापूरच्या विकासाला मत मागितलं आहे। आम्ही लूटशाहीसाठी नाही मागितलं, तर खास करून मागितलंय ते जनतेच्या चांगल्या विचारासाठी आणि निवडणूक झाल्या आम्ही विकासाला सुरुवात केली। त्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गाला कुठे गेलो नाही, आम्ही चांगल्या मार्गाला आहेत आणि आमच्या नगराध्यक्षा नक्कीच बसतील आणि त्या ठिकाणी एक वेगळा विकासाचा पॅटर्न तयार होईल। विधानसभेला सुद्धा हे जे वल्गना करतात ना, यांनी विधानसभेला तेच सांगितलं होतं का किसन कथोरे पडणार आहेत। बदलापूरच्या जनतेने 37,000 मताचा लीड दिला आणि मी विश्वासाने सांगतो, माझ्यापेक्षा 5-10 हजार मतं तरी रुचिता घोरपडे यांना जास्त मिळतील। त्यामुळे यांच्या वल्गना यांच्याच जवळ राहत्या 21 तारखेला कळून येणार आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।